हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीमध्ये जी लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे किती पेपर होणार आहेत, त्या पेपरमध्ये किती गुण असणार आहेत, किती वेळ पेपरसाठी असणार आहे आणि अजूनही काही इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पोस्ट ऑफिस भरतीची तयारी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर परीक्षा हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। पोस्ट ऑफिससाठी जी लेखी परीक्षा होणार आहे तिच्यामध्ये एकूण 3 पेपर होणार आहेत। जो पहिला पेपर आहे तर पेपर क्रमांक 1 चे स्वरूप आपण सुरुवातीला पाहूयात। तर पहिला पेपर हा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि या पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत। पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण म्हणजे 100 मार्कांचा हा पेपर असणार आहे आणि एकूण प्रश्नसुद्धा 100च असणार आहेत। या पेपरमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित 30 प्रश्न असणार आहेत, अंकगणितावर 40 प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीवर 30 प्रश्न असणार आहेत। तर 30 अन् 30 60 आणि 40 100 असे 100 प्रश्न आणि एकूण मार्क्ससुद्धा 100च असणार आहेत। या पहिल्या पेपरसाठी जी वेळ आहे ती 90 मिनिटे असणार आहे। 90 मिनिटांमध्ये हा पहिला पेपर आपल्याला सोडवायचा आहे आणि पेपरची जी भाषा असणार आहे ती मराठी भाषेमध्ये पेपर असणार आहे, इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा असेल, हिंदी भाषेमध्ये सुद्धा असेल। तर आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेमध्ये हा पेपर देता येईल। तर हे झालं पेपर क्रमांक 1चं स्वरूप आणि पेपर क्रमांक 1 हा सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांचा असणार आहे। आता आपण पेपर क्रमांक 2चे स्वरूप पाहूयात। तर त्याच्या आधी ही संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर vithaljoshi.com या वेबसाईटवर मी त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पेपर क्रमांक 2 जो आहे तो लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजेच स्थानिक भाषा चाचणीशी संबंधित आहे। याचाच अर्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक भाषा ही मराठी आहे, तर हा पेपर क्रमांक 2 हा मराठी भाषेशी संबंधित असणार आहे आणि याच्यामध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जाणार आहेत। पेपर क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणावर सर्व प्रश्न असतील। आता त्याच्या खाली पहा, हा पेपर 2 म्हणजे पेपर क्रमांक 2 स्वरूपात होणार आहे। त्याच्यामध्ये पहिला भाग असा असणार आहे, मराठी व्याकरणावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न हे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट या स्वरूपात असतील। म्हणजे कॉम्प्युटरवर ऑनलाईन टेस्ट होईल आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतील आणि याच्यातले काही प्रश्न जे आहेत ते मराठी व्याकरणावर डिस्क्रिप्शन स्वरूपाचे सुद्धा प्रश्न येणार आहेत आणि या डिस्क्रिप्शन स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये निबंध लेखन, पत्र लेखन असा असणार आहे। अभ्यासक्रमाचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये याची अजून जास्त माहिती देईल आणि डिस्क्रिप्शन स्वरूपाचे प्रश्न पेन व पेपरचा वापर करून आपल्याला लिहायचे आहेत। आता हा जो पेपर क्रमांक 2 आहे मराठी भाषेचा म्हणजे स्थानिक भाषेचा, तो 60 मार्कांचा असणार आहे आणि याची जी पेपर क्रमांक 2ची जी एकूण वेळ आहे ती 45 मिनिटे असणार आहे। 45 मिनिटांमध्ये 60 मार्कांचा हा पेपर आपल्याला सोडवायचा आहे आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत। एक आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट आणि पेन व पेपरचा वापर करून डिस्क्रिप्शन स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला पेपर सोडवायचा आहे। आता आपण पेपर क्रमांक 3चं स्वरूप पाहूयात। तर पेपर क्रमांक 3 डेटा एंट्री स्किल टेस्टचा असणार आहे। आता याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या स्वरूपात होणार आहे आणि इथं फक्त तुमचं डेटा एंट्री स्किल कसं आहे तेच पाहिलं जाणार आहे। पेपर क्रमांक 3 हा पेपर कॉम्प्युटरवर होणार आहे आणि पेपर क्रमांक 3 एकूण 40 गुणांचा असणार आहे। पेपर क्रमांक 3ची एकूण वेळ ही 20 मिनिटे आहे आणि पेपर क्रमांक 3 हा फक्त इंग्लिश भाषेतच होणार आहे, हे लक्षात ठेवा। तुम्हाला जे काही डेटा एंट्रीची प्रॅक्टिस करून घेणार आहे किंवा त्याचा टेस्ट घेणार आहेत ती फक्त इंग्लिश भाषेमधीलच डेटा एंट्री तुम्हाला करायची आहे। याच्यामध्ये पहिला पेपर जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना दुसरा पेपर देता येईल, दुसरा पेपर जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना तिसरा पेपर देता येईल। तर असं स्वरूप पोस्टाच्या परीक्षेचं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती
आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिन्ही पेपरचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम, त्याची माहिती देणार आहे आणि कोणती पुस्तकं वापरायची त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.